हाऊसिंग बोर्ड मधील इमारतीच्या पुनर्विकास व इतर समस्यांबाबत नागरिकांनी घेतली भेट। माजी उपनगराध्यक्ष तथा नगरसेवक अब्दुलभाई शेख यांची घेतली भेट। अंबरनाथ पश्चिमेकडील महाराष्ट्र हाऊसिंग बोर्ड येथील इमारत क्रमांक 14 व 15 मधील नागरिकांनी इमारतीच्या पुनर्विकास, अभिहस्तांतरण व इतर समस्यांबाबत पालिकेचे माजी उपनगराध्यक्ष तथा स्थानिक नगरसेवक अब्दुलभाई शेख यांची भेट घेऊन रविवारी चर्चा केली। तसेच प्रभाग क्रमांक 13 मधून अब्दुलभाई शेख हे निवडून आल्याने नागरिकांनी त्यांचा शॉल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान देखील केला। नगरसेवक अब्दुलभाई शेख यांनी त्यांच्या समस्यांना गांभीर्याने लक्षात घेऊन ते राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली म्हाडाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी भेट घेऊन चर्चा करून लवकरात लवकर त्यांच्या समस्या मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांना आश्वासन दिले आहे। या प्रसंगी महाराष्ट्र हाऊसिंग बोर्ड इमारत क्रमांक 14 चे अध्यक्ष सुनील पाटील, सेक्रेटरी संध्या घाडीगावकर, खजिनदार अनिल ओंडलकर, सदस्य तनुजा पुजारी, इमारत क्रमांक 15 चे अध्यक्ष आनंद सुर्वे, सेक्रेटरी प्रकाश गद्रे, खजिनदार दशरथ सारंग, सदस्य भारती पगारे यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते। नमस्कार। या ठिकाणी 14 आणि 15 नंबरचे आम्ही सर्वजण बिल्डिंग हाऊसिंग बोर्डचे कमिटी मेंबर आम्ही एकत्रित आलेलो आहोत। मागील 2.5 वर्षापासून या संदर्भात आम्ही पुढे वाटचाल करत आहोत, परंतु कुठल्याही प्रकारे आम्हाला त्याबद्दल सहकार्य आम्हाला मिळत नाही आणि म्हणून आमच्या विभागाचे जे नगरसेवक आहे अब्दुलभाई, त्यांना आम्ही विनंती केली की तुमच्या समवेत आम्हाला एक मीटिंग घेऊ द्या आणि आज दिनांक 18 रोजी रविवारी या ठिकाणी त्यांनी आमची भेट घेतलेली आहे आणि आमचे जे सर्व प्रश्न आहेत म्हाडाचे की आम्हाला कन्व्हेन्स करायचं आहे, बिल्डिंग बांधायची आहे किंवा सर्वांना जे घरं द्यायची आहेत त्या संदर्भात आम्ही त्यांच्यासोबत मीटिंग घेतली आणि खरंच एक सफल अशी एक मीटिंग झाली। त्यांनी आम्हा सर्वांना या ठिकाणी आश्वासन दिलेलं आहे की लवकरच तुमच्या सर्वांच्या सोबत मी राज्याचे जे उपमुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे साहेब यांची, त्याच प्रकारे आमचे खासदार आणि आमदार यांच्यासोबत एक मीटिंग घेऊन आणि त्याचबरोबर म्हाडाचे जे मोठे अधिकारी आहेत त्यांच्याबरोबर ती सर्वांची एक मीटिंग लावून जे काही पर्यायी मार्ग निघेल लवकरात लवकर हे कार्य करण्याचा मी प्रयत्न तुम्हाला करून देईल असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं। त्याबद्दल आम्ही सर्व म्हाडाचे लोक त्यांना आम्ही धन्यवाद देत आहोत।